नमस्कार मैत्रिणींनो, कुक विथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हार्मोनियम केक कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला आपण साहित्य बघायचं आहे। आपण एका बाउलमध्ये दूध घेतलेलं आहे। या बाउलमध्ये आपल्याला केकसाठी व्हिनेगर मिक्स करायचा आहे। आता आपण कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, बेकिंग सोडा घेतलेला आहे, बेकिंग पावडर घेतलेला आहे, कोको पावडर घेतलेला आहे, व्हिनेगर घेतलेला आहे, आपल्याला या बाउलमध्ये मोठं भांडं घ्यायचं आहे। या मोठ्या भांड्यामध्ये आपण या दुधामध्ये व्हिनेगर टाकायचं आहे। छोट्या चमच्याने 2 चम्मच व्हिनेगर टाकलेलं आहे। चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे जे व्हिनेगर टाकल्यामुळे दूध जे आहे हे दह्यासारखं बनलेलं आहे। आपल्याला आता हे असंच ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण मैदा गाळून घ्यायचा आहे। आपण 1 वाटी साखर गाळून घ्यायची आहे बारीक केलेली। एक मोठं भांडं घेऊन गाळून घ्यायची आहे। आता या साखरेमध्ये आपण दुधामध्ये व्हिनेगर टाकून जे तयार केलेलं आहे ते मिश्रण यामध्ये टाकायचं आहे। हे मिश्रण आता आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। बारीक केलेली साखर 1 वाटी घ्यायची आहे आणि 2 वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे। आपण आता व्यवस्थित साखर आणि व्हिनेगर टाकलेलं जे दूध आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला इसेन्स टाकायचा आहे। 4 ते 5 थेंब इसेन्स टाकायचा आहे। इसेन्स टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण 2 कप मैदा घेतलेला आहे। कोको पावडर टाकायचा आहे। अर्धा वाटी कोको पावडर टाकलेला आहे। छोट्या चमच्याने 2 चम्मच कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे। 1 चम्मच बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि 2 चम्मच आपण बेकिंग पावडर टाकायचा आहे। आपण केकच्या चमच्याने 2 चम्मच बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि छोट्या चमच्याने बेकिंग सोडा टाकलेला आहे 1 चम्मच। आता सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेलात असलेल्या भांड्याने आपण 1 चम्मच तेल टाकलेलं आहे। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दूध टाकून जेवढं पातळ पाहिजे आपल्याला तेवढं
मिक्स करून घ्यायचं आहे. खूप पातळ करायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही. आपल्याला मिक्स करताना गोल फिरवायचं आहे आणि मधून कट करायचं आहे. आपण भांड्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे. 2 ते 3दा टॅप करून घ्यायचं आहे. आपण भांडं आधीच तापायला ठेवलेलं आहे 10 मिनटं. आता या भांड्यामध्ये आपल्याला केकचं भांडं ठेवून द्यायचं आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर आपल्याला 5 मिनटं गॅस मोठा ठेवायचा आहे आणि 5 मिनटानंतर आपण गॅस कमी करून द्यायचा आहे. आपण आता 35 मिनटं या गॅसला हात लावायचा नाही आहे आणि भांडं उघडून बघायचं नाही आहे 35 मिनटं, नाहीतर केक आपला खाली दबेल. आपला केक शिजलेला आहे. आपण बाहेर काढून घेतलेला आहे. आता थंड झाल्यानंतर आपण याला बाहेर काढून घ्यायचं आहे. आपण तिकडे क्रीम बनवून घेतलेला आहे. बटर पेपर काढून घ्यायचा आहे. आता आपण केकला 3 भागामध्ये कापून घेतलेला आहे. थोडा खाली क्रीम लावून केक ठेवून घेतलेला आहे केकच्या टेबलवर आणि आता आपण शुगर सिरप टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित शुगर सिरप टाकायची आहे. त्यावर क्रीम लावायचं आहे. आपण आता एका भांड्यामध्ये चॉकलेट किसून घ्यायची आहे. आपण क्रीम लावून केक फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे. आता आपल्याला गणाश बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण 1 वाटी शुगर, 1 वाटी चॉकलेट पावडर आणि छोट्या चमच्याने 2 चम्मच मैदा घेतलेला आहे. अर्धा वाटी चॉकलेट टाकलेलं आहे. बारीक केलेलं चॉकलेट टाकलेलं आहे. आता दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसवर ठेवायच्या आधीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसवर ठेवून गॅस सुरू करायचा आहे. आता आपण याला गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅस सुरू करायचा आहे. थोडा वेळ शिजू द्यायचा आहे. थोडं घट्ट येईपर्यंत शिजू द्यायचं आहे. आता आपलं गणाश तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून घेतलेला आहे. आपण खाली ठेवून घेतलेलं आहे भांडं. आता यामध्ये तूप टाकायचं आहे आपल्याला.